Hello everyone. We had started second chapter antioxidants. From previous lecture we had seen what is the antioxidants. So antioxidants, these are the agents which are added in pharmaceutical preparations to prevent the oxidation and deterioration. Okay, then we had seen its mechanism of action. That mechanism of action is based on redox reaction, that is the oxidation reduction reaction. Okay, as similar as the Bronsted acid base reaction. Then we had seen ideal properties of antioxidants, that it should be non-toxic. Okay, then it should be physiologically inert, then it should be soluble with the ingredients, it should be compatible with the other ingredients. Okay, then we had started our compounds. In that first one we had seen hypophosphorus acid, sulfur dioxide, sodium bisulfite, sodium metabisulfite, sodium thiosulfate. Okay, आफ्टर दॅट वी विल सी द रिमेनिंग टू कंपाऊंड्स. दोन कंपाऊंड आता राहिलेत आपली ह्या चॅप्टरमधली, ती आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. सो फर्स्ट वन इज द नायट्रोजन अँड सेकंड वन इज द सोडियम नायट्राइट. ओके, see students, while listening the lectures, okay, note down your own points in your notebook. okay, लेक्चर ऐकत असताना जे पॉईंट्स काही आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि जे पॉईंट्स स्लाईडवरती नाही आहेत बट एक्सप्लेन केलेले जात आहेत, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आणि काही टर्म्स असतात, मीन्स काही कन्सेप्ट्स असतात, ह्या टोटली न्यू असतात तुमच्यासाठी. मीन्स तुम्ही आत्ताच 12th सायन्स करून, ओके, मीन्स 12वी सायन्स करून तुम्ही आत्ताच जस्ट कुठे फार्मसीला आलेला आहात. सो बरेचसे वर्ड्स असतात किंवा कन्सेप्ट्स असतात, ह्या काय असतात तुमच्यासाठी न्यू असतात. ओके, सो त्या कन्सेप्ट ज्या काही आहेत, ज्या एक्सप्लेन करत असेल मी, त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. आणि जरी त्यातून काही समजत नसेल तर मला विचारायचं. ओके, सो नेक्स्ट वी विल स्टार्ट नेक्स्ट कंपाऊंड नायट्रोजन. इट्स अन गॅस. ओके, सो केमिकल फॉर्म्युला इज N2, मॉलिक्युलर वेट इज 28.01. okay, so now see method of preparation. So when we talk about method of preparation in our air, okay, atmospheric air मध्ये 79% नायट्रोजन इज प्रेझेंट इन द एअर जी काही आहे, हवा आहे, ओके, जी आपण श्वसनाद्वारे घेतोय. सो त्या हवेमध्ये इन दॅट एअर इट कंटेन्स 79% नायट्रोजन हा प्रेझेंट असतो. अँड फ्री नायट्रोजन इज फाउंड इन सम नॅचरल वेस्टेज वॉटर्स जे काही आहेत, नॅचरल वॉटर्स जे काही आहेत, मीन्स रिवर वॉटर, सी वॉटर, लेक वॉटर, डॅम्प वॉटर. सो इन दॅट त्या वॉटरमध्ये सुद्धा काय असतो, फ्री नायट्रोजन जो काही आहे तो प्रेझेंट असतो. सो इट इज ऑल्सो ऑकर्स इन कंबाईन स्टेट ॲज नायट्रेट डिपॉझिट्स. एक्झाम्पल चाइल्ड सॉल्ट पीटर. ओके, मीन्स नॅचरली मिळतो तो. आणि चाइल्ड सॉल्ट पीटर इट्स अनदर नेम फॉर द सोडियम नायट्राइट. ओके, अँड इज नायट्रोजन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द ॲनिमल अँड व्हेजिटेबल टिश्यूज अँड लिक्विड्स इन द फॉर्म ऑफ प्रोटीन्स, अमायनो ॲसिड, न्यूक्लिक ॲसिड्स अँड alkaloids. okay, and also along with that it is present in the soil. okay, and see now how it's prepared. the liquid nitrogen, okay, it's in gaseous form मध्ये नायट्रोजन असतो. बट आपल्याला जर लिक्विड नायट्रोजन हवा आहे, देन हाऊ इट इज प्रिपेअर्ड. सो इट इज ऑप्टेन्ड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ एअर. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये कंडेन्सेशन असतं, त्याला व्हेपर्स काय आहेत, व्हेपर्स फॉर्म होतात त्याच्यातून, आणि मग अशा प्रकारे त्या व्हेपर्स कलेक्ट केल्या जातात दुसऱ्या एका ट्यूबमध्ये. ओके, जे ॲपॅरेटस असतं फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचं, आय थिंक तुम्ही 12th स्टँडर्डला ते बघितलं असेल. त्याला फ्लेम, ओके, गॅस चालू करून मग त्याला फ्लेम दिली जाते, खालून स्टँड ठेवलं जातं. ओके, तर त्याच्यावरती फ्लास्क कणी असतं आणि त्याच्यानंतर मग ते दुसऱ्या ट्यूबमध्ये त्याच्या काही व्हेपर्स आहेत फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये, त्या व्हेपर्स आहेत ह्या कलेक्ट केल्या जातात. अशा प्रकारे मग तो फॉर्म होतो, लिक्विड नायट्रोजन गॅस आहे तो. अँड
इट इज सप्लाइड इन सिलेंडर्स. ओके, मेटॅलिक सिलेंडरमध्ये मग नंतर काय केला जातो, तो फिलअप केला जातो लिक्विड नायट्रोजन जो काही आहे तो मेटॅलिक सिलेंडर. ओके, त्याच्यावरती ग्रे कलरने पेंटिंग केलेलं असतं अँड विथ ब्लॅक ऑन नेक. ओके, मीन्स त्याचा जो खालचा भाग आहे, मिडल जो भाग असतो नेकचा भाग, ओके, मिडलचा भाग पार्ट जो असतो त्याला ब्लॅक कलरने काय केलेलं असतं, कलरिंग केलेलं असतं आणि त्याचा पूर्ण कलर असतो तो ग्रे कलर असतो आणि ह्याचा मिडलच्या भागाला नेक जो काही आहे त्याला ब्लॅक कलरने, हॅविंग नेम अँड सिम्बॉल ऑन इट. सॉरी. सो आता लिक्विड नायट्रोजन आहे. सो नेम असतं नायट्रोजन गॅसचं नेम जे काही आहे N2 और लिक्विड नायट्रोजन मीन्स नेम म्हणजे लिक्विड नायट्रोजन आणि सिम्बॉल N2 असा त्या सिलेंडरवरती तो लिहिलेला असतो. खूप मोठे जसे टँक येतात ना, खूप मोठे असे, तसा तो नायट्रोजन आहे तो येतो. ओके, हा इथे बघितलात तुम्ही तर हा जो आहे हा गॅशियस फॉर्ममध्ये आहे. इथे जे हे नायट्रोजन दिसतोय तुम्हाला, ओके, हा जो आहे हा गॅशियस फॉर्ममध्ये नायट्रोजन आहे. ओके, तसा सेम असे जे ह्याच्यापेक्षा पण लिक्विड नायट्रोजनचे असतात त्या ह्याच्यापेक्षा पण खूप असे मोठे कंटेनर असतात. ओके, आता हा आहे तो गॅशियस फॉर्ममध्ये आहे आणि लिक्विड नायट्रोजनचे असे खूप मोठे काय असतात तर कंटेनर्स असतात. ओके, आणि मग त्याच्यामधून मग लिक्विड नायट्रोजन गॅस आहे हा सगळीकडे काय केला जातो तर सप्लाय केला जातो. ओके, देन सी फिजिकल प्रॉपर्टीज. इट्स एन गॅस. हा काय आहे, गॅस आहे. इट्स अ कलरलेस, ओडरलेस अँड टेस्टलेस गॅस. इट इज नॉन इन्फ्लेमेबल. व्हॉट इज नॉन इन्फ्लेमेबल? It cannot catch fire easily. Then say 1 liter of nitrogen at 0 degree centigrade and at pressure 760 mm Hg weights. Okay, about 1.251 gram असतं त्याचं वेट जे असतं ते. अँड इफ वी टॉक अबाउट सोल्युबिलिटीचा जर विचार केला तर इट्स सोल्युबल इन वॉटर. सी मोस्ट ऑफ द अँटीऑक्सिडंट्स जे आत्ता आपण बघितले ते मोस्ट ऑफ दी सोल्युबल आहेत वॉटरमध्ये. ओके, आणि काही स्लाइटली सोल्युबल आहेत अल्कोहोलमध्ये किंवा इनसोल्युबल आहेत अल्कोहोलमध्ये. सो दिस अवर नायट्रोजन इट्स अ सोल्युबल इन अल्कोहोल. नायट्रोजन अल्कोहोलमध्ये सोल्युबल आहे ॲट 20 डिग्री सेंटीग्रेड. 20 डिग्री सेंटीग्रेडला काय होतो तो सोल्युबल होतो आणि वॉटरमध्ये सोल्युबल असतो तो. ओके, सो नाव वी विल सी इट्स केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्या आता केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण बघूया. नायट्रोजन इज व्हेरी इनर्ट गॅस. इनर्ट गॅस म्हणजे काय तर इट डज नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन easily. Okay, means it will neither burn nor support the combustion of our ordinary combustibles. Okay, see at high temperature असेल इट इज इनर्ट गॅस आहे. बट कंबाईन हाय टेम्परेचर असेल तर मग तो कंबाईन कोणासोबत होतो तर LiB, लिथियम, बोरॉन, सिलिकॉन, बॅरियम, कॅल्शियम, ओके, SR, Mg, ऑक्सिजन, हायड्रोजन ह्याच्यासोबत काय होतो तो SR सेरेनियम, Mg मॅग्नेशियम, ऑक्सिजन, हायड्रोजन ह्याच्यासोबत हाय टेम्परेचरला कंबाईन होतो. ओके, बट सी इट्स अन इनर्ट गॅस इज डज नॉट टेक मीन्स ॲक्टिवली पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. बट इफ देअर इज अ हाय टेम्परेचर, खूप जास्त टेम्परेचर असेल तर मग तो हे जे काही आहेत हे जे काही मेटल्स आहेत हे नायट्राइड्स आहेत. सो त्याच्यासोबत काय होतं लिथियम, बॅरियम, सिलिकॉन, ओके, ह्याच्यासोबत काय होतं तर combine होतो. Okay, so now see at high tension what happen that electric arc nitrogen combines with atmospheric oxygen and it forms nitric oxide. ओके, हाय टेम्परेचर असेल तर नायट्रोजन कंबाईन होतो ऑक्सिजन सोबत आणि तो फॉर्म काय करतो नायट्रिक ऑक्साइड, दॅट इज 2NO. ओके, यू कॅन सी हिअर रिॲक्शन N2 plus O2. What it forms? 2NO. That is the 2NO हे काय आहे नायट्रिक ऑक्साइड आहे. ओके, केमिकल प्रॉपर्टी त्याची फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी काय येणार इम्पॉर्टंट काय आहे याच्यामधलं इनर्ट गॅस आहे. फर्स्ट ऑफ ऑल इट इज एन इनर्ट गॅस. ओके,
बट कंबाईन्स विथ दीज मेटल्स, या मेटल्सची नावं आहेत ती तुम्हाला लिहायला पाहिजेत ॲट हाय टेम्परेचर. ओके, हे पण इम्पॉर्टंट आहे. इनर्ट गॅस आहे पण तो ॲक्टिवली पार्ट घेत नाही केमिकल रिॲक्शनमध्ये, बट जर हाय टेम्परेचर असेल देन इट कंबाईन्स विथ दीज मेटल. ओके, सो हाय टेम्परेचर हा वर्ड लिहिणं, इनर्ट गॅस लिहिणं आणि कोणाबरोबर कंबाईन होतो ते लिहिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्हाला त्या क्वेश्चनचे फुल मार्क्स मिळतील. ओके, then see at high tension what you have to write, nitrogen combine with atmospheric oxygen and heat form twice NO, that is nitric oxide. Okay, then second property काय आहे ती बघा आता. when heated with 3 parts of hydrogen, okay, at 550 degree centigrade and 200 to 500 atmospheric pressure, जेव्हा नायट्रोजन कशाबरोबर हीट केला जातो, 3 पार्ट्स ऑफ हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजनचे मॉलिक्यूल किती, हायड्रोजन म्हणजे आपला H2, त्याचे हायड्रोजनचे मॉलिक्यूल किती 3. ओके, त्याच्यासोबत जेव्हा हीट केला जातो की कुठे कधी टेम्परेचर काय असतं त्याला 550 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती 200 to 500 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो दॅट टाइम इट फॉर्म अमोनिया. ओके, आता सी नाव सी द रिॲक्शन. ट्वाईस एन आहे किती 2 मॉलिक्युल्स आहेत नायट्रोजनचे, सो ट्वाईस NH3. ओके, H3 इथे हायड्रोजनचे टोटल मॉलिक्युल्स किती आहे 6 मॉलिक्यूल आहेत. सो हिअर H3, आता इथे बघा इथे पण 6 मॉलिक्यूल होतात, 3/2 6 मॉलिक्युल्स होतात. नायट्रोजनचे मॉलिक्युल्स किती आहेत 2 मॉलिक्युल्स आहेत. सो हिअर आर द 2 मॉलिक्युल्स, सो ट्वाईस NH3. ओके, सो what are its chemical properties? It is an inert gas, but at high temperature it react with Li, Si, Ba, Ca, Sr, magnesium, oxygen and hydrogen. Okay, and at high tension this nitrogen combines with atmospheric oxygen and it forms nitric oxide. And third property, when is heated with what 3 parts of hydrogen. Okay, means thrice H2. Okay, that time what happened, how much temperature 550 degree centigrade and pressure 200 to 500 atmospheric pressure, then it forms ammonia. Okay, so these are the chemical properties of nitrogen. Then next chemical property, when nitrogen heated with calcium carbide, okay, calcium carbide CaC2 सोबत जेव्हा नायट्रोजन हीट केला जातो, ओके, ॲट टेम्परेचर 100 to 1000 degree centigrade. ओके, सो दॅट टाइम सी नाव व्हॉट हॅपन हिअर, इथे काय फॉर्म होतं CaCN2. CaCN2 हे काय आहे नायट्रोलिम आहे, प्लस कार्बन काय होतो त्याच्यामधून रिलीज होतो. आता इथे बघा CaC, ओके, CaCN2 हा CaCN2 आणि एक कार्बन काय होतं ह्याच्यामधून रिलीज होतो. ओके, इट फॉर्म्स नायट्रोलिम फॉर्म करतो. देन इट फॉर्म मेटल नायट्राइड्स. आता नायट्रोजन, आता हे मेटल आहे Mg मॅग्नेशियम मेटल सोबत जेव्हा रिॲक्ट होतो नायट्रोजन तेव्हा तो फॉर्म काय करतो बघा. आता बघा 3 मॉलिक्युल्स ऑफ Mg आणि किती आहे N2, सो Mg थ्राइस N2. ओके, मेटल नायट्राइड्स फॉर्म करतो. देन ॲल्युमिनियम हे पण काय आहे मेटल आहे. सो वेन इट रिॲक्ट विथ दॅट ॲल्युमिनियम 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲल्युमिनियम सोबत जेव्हा तो रिॲक्ट होतो नायट्रोजन असतो तेव्हा तो फॉर्म काय करतो Al2N2 ॲल्युमिनियम नायट्रेट आहे ते फॉर्म करतो. ओके, आणि मॅग्नेशियम सोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा मॅग्नेशियम नायट्रेट्सचे काही आहे ते फॉर्म करतं. ओके, आणि जेव्हा तो नायट्रोजन हीट कोणासोबत केला जातो कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बाईड नवीन मॉलिक्यूल आहे तुमच्यासाठी CaCa2. फॉर्म्युला काय कॅल्शियम कार्बाईडचा CaCa2. जेव्हा नायट्रोजन कोणाबरोबर हीट केला जातो कॅल्शियम कार्बाईड सोबत, टेम्परेचर किती 100 to 1000, त्यावेळी तो फॉर्म काय करतो नायट्रोलिम. आता इथे फॉर्म कसं होतं बघा, कार्बन ह्याच्यामधून रिलीज होतो आणि CaCN2 फॉर्म होतं. देन
It form metal nitrides with मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम ॲट हाय टेम्परेचर. जेव्हा मॅग्नेशियम सोबत नायट्रोजन काय होतो, रिॲक्ट होतो, तेव्हा सी 3 मॉलिक्युल्स आपण घेतो इथे, मॅग्नेशियमचे, नायट्रोजनचे 2 मॉलिक्युल, सो Mg थ्राईस N2 आणि ॲल्युमिनियमचे 2 मॉलिक्युल प्लस नायट्रोजन Al2N2. ओके, so these are the chemical properties of nitrogen. So first chemical property was that it's an inert gas. Okay, but being inert gas, it at high temperature it combine with what, Li, B, Si, Ba, Ca, Sr, Mg, and it form nitrides. Okay, then second chemical property, what we had seen, it react with which element, ऑक्सिजन. ओके, हाय टेन्शनला रिॲक्ट होतो ऑक्सिजन सोबत, तेव्हा तो फॉर्म काय करतो, 2N2. ओके, नायट्रिक ऑक्साईड फॉर्म करतो. अँड नायट्रोजन तेव्हा जेव्हा 3 पार्ट हायड्रोजन मॉलिक्युलच्या 3 पार्टसोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा तो फॉर्म काय करतो, इथे बघा अमोनिया फॉर्म करतो, 2NH3. नायट्रोजन सी ही इम्पॉर्टंट केमिकल प्रॉपर्टी आहे. नायट्रोजन मीन्स N2 जेव्हा कोणासोबत रिॲक्ट होतो, हायड्रोजन सोबत. ओके, पण हिअर हायड्रोजनचे आपण मॉलिक्यूल किती घेतो, 3 मॉलिक्यूल घेतो आणि रिॲक्शन ती स्टेबल होते आणि अमोनिया NH3 आहे तो फॉर्म होतो. ओके, सो नाऊ सी द युजेस ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनचे युजेस काय आहेत बघूया आता आपण पहिलंच बघितलं, हा काय आहे, इनर्ट गॅस आहे. इनर्ट गॅस असल्यामुळे ॲक्टिव्ह म्हणजे इझिली तो पार्ट घेत नाही केमिकल रिॲक्शनमध्ये. सो ऑन अकाउंट ऑफ इट्स इनर्ट कॅरेक्टर नायट्रोजन कॅन बी यूज टू प्रोटेक्ट, राईट डाऊन, हे जे मी आत्ता बोलते ते नोटबुकमध्ये लिहा तुमच्या. बीइंग इनर्ट कॅरेक्टर, नायट्रोजन कॅन बी यूज टू प्रोटेक्ट केमिकल्स, reagents and pharmaceuticals from air oxidation, okay, by displacing the air in the reaction vessels and containers in oxidation sensitive products. okay, इनर्ट गॅस आहे, ॲज अन अँटीऑक्सिडंट्स म्हणून काय केला जातो, यूज केला जातो. सो कुठले अँटीऑक्सिडंट्समध्ये, कशामध्ये, कोणत्या प्रॉडक्टमध्ये, की असे जे काही केमिकल्स आहेत, रिएजंट्स आहेत, की फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स आहेत, ओके, की ज्यांच्यामध्ये काय आहेत, ऑक्सिडेशन सेन्सिटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत. सो अशा प्रिपरेशन्समध्ये नायट्रोजन आहे तो काय केला जातो, यूज केला जातो. ओके, तिथलं जे होणारं ऑक्सिडेशन आहे ते तो काय करतो, थांबवतो. मीन्स एक्झाम्पल अशी प्रिपरेशन आहेत, कॉड लिव्हर ऑइल, ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल, मल्टिपल व्हिटॅमिन प्रिपरेशन्स, अशी जी काही प्रिपरेशन्स असतील. आता ऑइल आहे, ऑइलमध्ये काय असतं, ऑक्सिडेशन्स आहे, हे इझिली होत असतं ऑइलमध्ये आपण बघितलं. सो इन दॅट त्याच्यामध्ये मग काय केला जातो, नायट्रोजन आहे हा गेशियस फॉर्ममध्ये एम्प्लॉय केला जातो. ओके, देन इट इज यूज ॲज डायल्युएंट्स फॉर ऑक्सिजन गॅस. ओके, मीन्स it can also be used as diluent for oxygen before administering to patients. ओके, पेशंट्सना ऑक्सिजन देण्या अगोदर डायल्युएंट म्हणून, मीन्स ऑक्सिजनच्या सोबत नायट्रोजनसुद्धा त्याच्यामध्ये काय केला जातो, फिल केला जातो आणि मग पेशंटला तो ॲज अ ऑक्सिजन फॉर्ममध्ये दिला जातो. ओके, then see it is also used to replace air in containers of parenterals, solution for topical applications and injections. Okay, such uses must be specified on the product label. See आता हा काय आहे, अँटीऑक्सिडंट आहे, नायट्रोजन काय आहे, हा गॅस आहे, त्याच्यामुळे पॅरेंटरल्स म्हणजे काय, इंजेक्शन्स असतात सगळी त्याच्यामध्ये, किंवा टॉपिकल सोल्युशन फॉर टॉपिकल ॲप्लिकेशन म्हणजे काय, टॉपिकल ॲप्लिकेशन कशाला म्हणतात, की जे एक्सटर्नली यूज केलं जातं. ओके, मीन्स स्किनवरती जे काही क्रीम, ऑइंटमेंट, लोशन्स जी काही लावली जातात त्या सगळ्याला टॉपिकल ॲप्लिकेशन असं म्हणतात. सी रेझिनी जेल्स असेल की जे दुखण्यावरती, पेनिंगसाठी लावलं जातं वरती, ते काय आहे, इट्स अँड टॉपिकल ॲप्लिकेशन. ओके, तुम्ही आता राईट नाऊ विंटर सीझन चालू आहे, थंडीचे दिवस चालू आहे, देन सी तुम्ही व्हॅसलिन लावत असाल किंवा कुठलंही नेव्हियाचं मॉइश्चरायझर, पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर जे तुम्ही लावत असाल चेहऱ्याला, हे काय आहे, हे टॉपिकल ॲप्लिकेशन आहे. देन तुम्ही व्हॅसलिन बॉडी लोशन वापरता,
हिमालया बॉडी लोशन वापरता, हाताला लावता तुम्ही, ते काय आहे, इट्स अन ऑल्सो टॉपिकल ॲप्लिकेशन, ते सुद्धा काय आहे, टॉपिकल ॲप्लिकेशन आहे. सो इन दॅट अशा प्रकारच्या फॉर्म्युलेशन्समध्ये नायट्रोजन आहे हा वापरला जातो. देन लिक्विड नायट्रोजन is also used in cryoscopic surgery to remove some tumors. ओके, सो क्रायोस्कोपिक म्हणजे काय, आता क्रायोथेरपी. ओके, क्रायोस्कोपिक सर्जरीमध्ये काय केलं जातं, तर इट युजेस इमॅजिंग गायडन्स, देन निडल लाईक ॲप्लिकेटर, त्याला क्रायोप्रोब असं म्हटलं जातं. आणि लिक्विड नायट्रोजन और गॅस, ओके, त्याच्यामध्ये काय केला जातो, इज पास ओव्हर दॅट टू क्रिएट द इंटेन्स कोल्ड, टू फ्रीज अँड डिस्ट्रॉय द डिसीज टिश्यू इन्क्लुडिंग कॅन्सर सेल्स. ओके, त्या सेल्स आहेत मीन्स ट्यूमर रिमूव्ह करण्यासाठी, इन केस कॅन्सर पेशंट असेल, सो दॅट टाईम ट्यूमर्स ते रिमूव्ह करण्यासाठी ह्या गॅसचा यूज आहे तो केला जातो. देन अलॉंग विथ दॅट इट इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया, नायट्रेट्स, ओके, नायट्रिक ॲसिड, सायनाइड्स, एक्सप्लोजिव्ह. ओके, ह्याच्यासाठी पण काय वापरला जातो. देन सायनाइड, युरिया, फर्टिलायझर्स, ओके, हे बनवण्यासाठी वापरला जातो. एक्सप्लोजिव्ज म्हणून सुद्धा वापरला जातो. इन फिलिंग हाय टेम्परेचर थर्मोमीटर्स, इनकॅन्डेसंट बल्ब्स, ओके, टू फॉर्म an inert atmosphere for the preservation of materials. Okay, then liquid nitrogen is used in the food freezing process. Okay, फूड फ्रीजिंग प्रोसेसमध्ये ह्याच्यामध्ये वापरला जातो फूड इंडस्ट्रीमध्ये. ओके, फूड फ्रीज काही केलं जातं, फूड जे काही असतं त्याच्यामध्ये वापरला जातो. अँड इन लॅबोरेटरी ॲज अ कूलंट. ओके, कूलंट म्हणजे काय, तर कूलिंग एजंट म्हणून लॅबमध्ये, प्रॅक्टिकल लॅब्समध्ये सुद्धा ॲज अ कूलंट म्हणून यूज केला जातो. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ नायट्रोजन. हे नायट्रोजनचे काय आहेत, युजेस आहेत. ओके, सो एअरमध्ये 79% नायट्रोजन असतो. ओके, अँड फ्री नायट्रोजन इज फाउंड इन सम नॅचरल वॉटर्स ऑल्सो. देन इट्स ऑब्टेन्ड बाय विच मेथड, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन of liquid air. Okay, and it is supplied in the cylinder. Okay, that cylinder with a gray and black on its neck. Okay, and shoulders, and name, okay, name is written on that. Okay, name is stencils or painted indelibly. म्हणजे काय, indelibly म्हणजे प्रॉपर इंकने त्याचं ते नेम आहे ते केलं जातं त्या सिलेंडरच्या बॉडीवरती. अँड फिजिकल प्रॉपर्टीज, इट्स अ गॅस आहे, कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस येणार, नॉन इन्फ्लॅमेबल आहे. ओके, सो इम्पॉर्टंट पॉईंट हिअर, इट्स अन नॉन इन्फ्लॅमेबल. ओके, देन केमिकल प्रॉपर्टीज वी हॅड सीन, it's inert gas. Okay, but high temperature it react with the Lib, Sib, okay, CaSr and magnesium, and it form nitrides. Okay, and when it react with 3 parts of hydrogen, that time it forms ammonia. Then it react with metal, it forms nitrides. Okay, मेटल सोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा तो नायट्राइड्स फॉर्म करतो. अँड वेन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड फॉर्म करतो. आणि मेटल नायट्राइड्स कधी फॉर्म करतो, जेव्हा मेटल्स सोबत मीन्स मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम सोबत जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा. आणि इथे तो फॉर्म काय करतो, नायट्रोलिम फॉर्म करतो, CaCN2. देन वी हॅड सीन इट्स युजेस. Then after that we will study the last compound, okay, from this antioxidant chapter, sodium nitrite. Okay, formula for the sodium nitrite is what, NaNO2. its molecular weight is 69. Then now see method of preparation. It can be prepared by strongly heating sodium nitrate. Okay, sodium nitrate काय करून स्ट्रॉंगली हीट करून सुद्धा प्रिपेअर करता येतं ते. ओके, अँड सी नाऊ देन अजून दुसरी मेथड काय आहे, इट इज मोर कन्व्हिनियंटली मेड बाय हिटिंग द नायट्रेट. ओके, नायट्रेट म्हणजे NaNO3 विथ अ मेटॅलिक लेड जे आहे, लेडचा सिम्बॉल Pb असतो. सो ते हीट करून सुद्धा मग NaNO2 आपला आहे तो मिळतो. आणि तो
लेड ऑक्साईड हे फॉर्म होतं, PbO फॉर्म होतं आणि लेड म्हणजेच त्याला लेड ऑक्साईड बोलतात. आणि NaNO2 आपल्याला सोडियम नायट्रेट आहे ते मिळतं. ओके, अँड अनदर मेथड इज सोडियम नायट्राइट इज ऑब्टेन्ड बाय ॲब्झॉर्बिंग द गॅसेस, ओके, रिझल्टिंग फ्रॉम कॅटालायटिक ऑक्सिडेशन ऑफ अमोनिया इन सोडियम कार्बोनेट सोल्युशन. ओके, पहिलं काय केलं जातं, NH3 जो काही आहे, NH3 म्हणजे अमोनिया. ओके, वेट, आय विल शो यू. सी, NH3 आहे, NH3. ओके, NH3 म्हणजे काय, अमोनिया, प्लस ऑक्सिडेशन ह्याचं केलं जातं, कॅटालायटिक ऑक्सिडेशन म्हणून O2. ओके, सो हिअर ॲनी कॅटॅलिस्ट जो काही असेल सुटेबल तो वापरला जातो. सी, आता ह्या रिॲक्शनमध्ये आपण काय घेतो, 4 मॉलिक्युल्स घेतो NH3चे आणि ऑक्सिजनचे 5 मॉलिक्युल्स घेतो. ओके, दॅट टाईम काय फॉर्म होतं, इथे 4NO फॉर्म होतं. ओके, NO कसं, आता इथे बघा 4 मॉलिक्युल्स हे नायट्रोजनचे, ओके, आणि ह्याचे 4 मॉलिक्युल्स ऑक्सिजनचे. टोटल इथे 10 मॉलिक्युल्स आहेत. इथे आपण काय घेतो, NO घेतो आणि वॉटर मॉलिक्यूल मग सेपरेट होतं. H2O आहे तो ह्याच्यामधून सेपरेट होतो, बट त्याचे आता किती मॉलिक्यूल येतात वॉटरचे बघा. आता इथे किती आहे टोटल, NH3 आपण जर बघितला टोटल 12 आहेत इथे वॉटरचे, बरोबर, त्याच्यामुळे 6 येणार इथे. इथे बघा हायड्रोजन आहे, सॉरी इथे NH3 बघा, हायड्रोजन किती आहे, 4/3 12. ओके, 4 3 जा 12. ओके, सो हिअर 6H2 म्हणजे 12 मॉलिक्युल्स आहेत ते येतात इथे. अँड ऑक्सिजनचे बघा किती मॉलिक्युल्स आहेत इथे, 10 मॉलिक्युल्स आहेत. ओके, बट से नाव आता इथे बॅलन्स होते का रिॲक्शन बघा, इथे 6 मॉलिक्युल्स ऑक्सिजनचे, इथे 4 मॉलिक्युल्स ऑक्सिजनचे. 6 + 4 हाऊ मच, इट्स इक्वल टू 10. सो रिॲक्शन आपली काय झाली, बॅलन्स झाली. सो आता पुढे काय आहे आपल्याला, हे बघा हे 4NO हे आपल्याला नायट्रिक ऑक्साईड आहे ते मिळतं आपल्याला, नायट्रिक ऑक्साईड आहे हे आपल्याला भेटतं. कसं भेटतं, अमोनियाचं आपण कॅटालायटिक ऑक्सिडेशन केल्यानंतर. ओके, सो नायट्रिक ऑक्साईड आहे त्याचं फर्दर पुढे काय केलं जातं, नायट्रोजन ऑक्साईड गॅस आहे, इट्स सोडियम कार्बोनेट सोल्युशन सोबत रिॲक्ट केलं जातं. तर सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे, Na2CO3. आता इथे बघा रिॲक्शन बघा ही, ओके, Na2CO3 ही रिॲक्शन बघा, Na2CO3 सोडियम कार्बोनेट. देन इट्स हे जे आता आपल्याला काय झालं आहे, कॅटालायटिक ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला जे नायट्रिक ऑक्साईड भेटलं आहे ते आपण इथे रिॲक्ट करतो, 4NO प्लस आता ऑक्सिजन. आता रिॲक्शन काय होते बघा आपली, आता इथे बघा NaNO2. ओके, आता इथे बघा हा जो Na आहे Na, ओके, देन हिअर NaNO2 आहे. ओके, हे एकत्र येतात मॉलिक्यूल. आता रिॲक्शन मग ही बॅलन्स होते. इथे 4 मॉलिक्युल्स आहेत Naचे, बरोबर, त्याच्यामुळे इथे 4. आता इथे बघा नायट्रोजनचे पण 4 मॉलिक्युल्स आहेत, सो हिअर इज 4 आलं. आता ऑक्सिजनचे टोटल मॉलिक्यूल किती आहेत रिॲक्शनमध्ये बघा, हे 2, हा 3 झाला. ओके, आणि हे किती झाले, 6 झाले, म्हणजे टोटल 9 मॉलिक्युल्स झाले ऑक्सिजनचे. ओके, सो टोटल आता इथे बघा ह्या रिॲक्शनमध्ये, ओके, सॉरी वेट, इथे 2 मॉलिक्यूल आहेत, बट सी हिअर 4 मॉलिक्युल्स आहेत. इथे ऑक्सिजनचे 4 मॉलिक्युल्स आहेत, सो हे 4 मॉलिक्यूल प्लस हे 2 मॉलिक्यूल किती झाले, 6 मॉलिक्युल्स झाले. ओके, आणि हे 6 मॉलिक्युल्स प्लस हे इकडचा हा जो ऑक्सिजन आहे ह्याचे परत 6 मॉलिक्युल्स, असे टोटल 12 मॉलिक्युल्स होतात ऑक्सिजनचे, बरोबर. इथे 3/6 हे 6 आणि हे 6 असे टोटल 12 मॉलिक्युल्स होतात. आता इथे रिॲक्शनमध्ये पण बघा 12 मॉलिक्युल्स बॅलन्स होतात. इथे बघा इथे ऑक्सिजनचे टोटल 8 मॉलिक्युल्स आणि इथे CO2 जो काही आहे इथे परत 4 मॉलिक्युल्स, 8 + 4 12 मॉलिक्युल्स झाले. ओके, रिॲक्शन काय झाली आपली, बॅलन्स झाली. ओके, सी एक्झाममध्ये तुम्हाला रिॲक्शन नसतं लिहायला, बट यू शुड नो, तुम्हाला समजलं पाहिजे काय आहे ते, रिॲक्शन लक्षात आली पाहिजे तुमच्या. ओके, so how it is prepared, sodium nitrite by absorbing nitrogen oxide gas in sodium carbonate solution. Okay, then this our product sodium nitrite NaNO2 is
form. Then physical properties. Okay, it's odorless आहे. It's a deliquescent. What is the meaning of deliquescent? Anyone remember? It becomes deliquescent म्हणजे काय, तर it becomes liquid by absorbing moisture, by surrounding moisture ला absorb करून ते liquid बनतो तो. Okay, then it's an colorless, okay, or slightly yellow crystals or white or slightly yellow crystalline powder. Then it has mild saline like taste. Okay, mild saline like taste असते ह्याला, and its specific gravity is 2.168 at 20 degree centigrade. Then it is freely soluble in water, okay, and only sparingly soluble, means slightly soluble in a alcohol. And when it is exposed to atmosphere, it deliquesces, म्हणजे काय, तर it becomes liquid by absorbing moisture and is slowly oxidized to sodium nitrate. Okay, and नायट्रेट मध्ये काय होतं, मग ते ऑक्सिडाइज होतं. दीज आर फिजिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट नाऊ सी द केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत ह्याच्या बघा. सी सोडियम नायट्रेट हे काय होतं, इझिली काय होतं, डिकम्पोज होतं बाय ॲसिडिफिकेशन विथ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, H2SO4. ओके, सो सोडियम नायट्रेट जेव्हा काय केलं जातं, रिॲक्ट केलं जातं कोणासोबत, सल्फ्युरिक ॲसिड सोबत, सोडियम नायट्रेट NaNO2. वेन इट रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ॲसिड याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं. ओके, इट इज इझिली डिकम्पोज बाय ॲसिडिफिकेशन विथ सल्फ्युरिक ॲसिड. ओके, सो आता इथे बघा NaNO2 आहे आणि H2SO4 आहे. सो Na वर पॉझिटिव्ह चार्ज असतं, Na प्लस NO2 मायनस. तसंच सेम H2SO4 आहे, H प्लस SO4 मायनस. सो ऑब्वियसली पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होणार निगेटिव्हकडे, सो Na अट्रॅक्ट होतो SO4कडे. सो हियर आता इथे बघा 2 मॉलिक्युल्स ऑफ अवर सोडियम नायट्राइट रिॲक्ट विथ H2SO4. सो Na2SO4, Na2SO4 रिॲक्ट झाले, Na2SO4 प्लस. नाव सी आता काय झालं, रिमेनिंग काय राहिलं, 2 मॉलिक्यूल आहेत हायड्रोजनचे, ट्वाईस HNO2. ओके, 2 मॉलिक्युल्स आता इथे बघा, ह्याचे पण NO2चे 2 मॉलिक्यूल आहेत, इथे परत 2 मॉलिक्यूल आहेत हायड्रोजनचे, बरोबर. सो ट्वाईस HNO2 हे काय होतं ह्याच्यामध्ये फॉर्म होतं. ओके, सी मीन्स ऑल नायट्राइड्स दे आर इझिली डिकम्पोज बाय ॲसिडिफिकेशन विथ डायल्यूट H2SO4 टू प्रोड्यूस नायट्रिक ऑक्साइड. नायट्रिक ऑक्साइड हे काय आहे, HNO2. इट्स अ नायट्रिक ऑक्साइड विच इज रेडिली ऑक्सिडाइज बाय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू फॉर्म ब्राऊन नायट्रोजन डायऑक्साइड. ओके, सो काय आहे ह्याची केमिकल प्रॉपर्टी, means sodium nitrate when it react with sulfuric acid, that time it what happen, it is easily decomposed by acidification with sulfuric acid. Okay, and nitric oxide is formed which is readily oxidized by atmospheric oxygen and it gives brown nitrogen dioxide. Then next see the uses of sodium nitrate. सोडियम नायट्राइटचे युजेस काय आहेत ते आता आपण बघूया. ओके, सी केमिकल इनकॉम्पॅटेबिलिटी. ओके, केमिकल इनकॉम्पॅटेबिलिटी काय आहे ह्याच्या, तर इट इज राईट डाऊन इन युअर नोटबुक. इट इज इनकॉम्पॅटेबल विथ ॲसिटॅनिलाइड. ओके, ॲसिटॅनिलाइड, अँटीपायरिन, फिनाझोन, कॅफिन सायट्रेट, क्लोरेट्स, हायपोफॉस्फाइड्स, आयोडाइड्स, मर्क्युरी सॉल्ट्स, टॅनिक ॲसिड. ओके, इनकॉम्पॅटेबल कोणासोबत आहे तो, ॲसिटॅनिलाइड, अँटीपायरिन, फिनाझोन, कॅफिन सायट्रेट, क्लोरेट्स, हायपोफॉस्फाइड्स, आयोडाइड्स, परमॅग्नेट्स आहेत, टॅनिक ॲसिड आहेत. ओके, सो ह्याच्यासोबत काय आहे, हा इनकॉम्पॅटेबल आहे. ओके, सोडियम नायट्रेट आहे ते आपलं. देन नाऊ सी युजेस. ओके,
see, it is not used specifically as an antioxidant in the pharmaceutical preparations. Okay, however, it is used as a reducing agent. When combined with sodium carbonate, it form anti-rust tablets. Okay, specifically antioxidants म्हणून वापरला जात नाही हा pharmaceutical preparations मध्ये, but see, it is used as a reducing agent म्हणून वापरला जातो. and when it combined with sodium carbonate सोबत जेव्हा तो कंबाईन होतो, दॅट टाइम इट फॉर्म अँटी रस्ट टॅबलेट. ओके, आता अँटी रस्ट म्हणजे काय, डिटोरिएशन होतं कोणत्याही प्रॉडक्टचं, म्हणजे जसं की लोखंडाला कालांतराने गंज चढतो तसं. ओके ओके, त्याला गंज चढतो, त्याला रस्टिंग असं बोलतात. सो अँटीरस्ट एजंट म्हणून वापरला जातो. अँड विच आर यूज टू प्रिव्हेंट द रस्टिंग ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स बाय इमर्सिंग देम इन डायल्यूट सोल्युशन. ओके, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट जी असतात, कोणती सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, इथे बघा इमेजमध्ये, ह्या वेट आय विल शो यू, ही इमेज आहे, ह्याच्यामध्ये बघा, आय विल शो यू बाय झूमिंग इट. हे बघा, ही काय असतात, हे सगळे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सर्जरीजसाठी, ऑपरेशन्ससाठी हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे काय केले जातात, ही सगळी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट हो आहेत. सो हे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स खराब होऊ नयेत. ओके, त्यांना कोणत्याही प्रकारचा काय चढू नये, गंज चढू नये, ते डिटोरिएट होऊ नयेत. ह्यासाठी म्हणून ॲज अ रिड्युसिंग एजंट म्हणून सोडियम नायट्राइट आहे ते यूज केलं जातं बाय इमर्सिंग देम इन डायल्यूट सोल्युशनमध्ये मग त्याला इमर्स करून त्याच्यामध्ये ॲड करून यूज केलं जातं. ओके, देन सी, इट इज इफेक्टिव्ह इन अंजायना पेक्टोरीज. अंजायना पेक्टोरीज हा जो डिसीज आहे, अंजायना म्हणजे काय, तर इट्स अ टाईप ऑफ चेस्ट पेन. ओके, कॉज बाय रिड्यूस ब्लड फ्लो टू द हार्टला ब्लडचा फ्लो आहे तो काय होतो, रक्तपुरवठा जो काही आहे, हृदयाला रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि चेस्ट पेन होतं, त्याच्यामुळे छातीमध्ये दुखणं चालू होतं, त्याला अंजायना पेक्टोरीज असं म्हटलं जातं. सो अंजायना पेक्टोरीजच्या ट्रीटमेंटमध्ये वापरतात. सो हाऊ इट्स वर्क, दॅट नायट्राइट आयन्स जे काही आहेत, दे रिलॅक्स द स्मूथ मसल ऑफ ब्लड व्हेसल अँड गिव्हिंग इट अ व्हॅसोडायलेटर ॲक्शन. ओके, व्हॅसोडायलेटर ॲक्शन्स, आता व्हॅसोडायलेटर्स म्हणजे काय, तर दीज आर अशी मेडिकेशन्स असतात ती दॅट ओपन द ब्लड व्हेसल्स. ओके, दॅट डायलेट ब्लड व्हेसल्स अँड दे अफेक्ट द मसल्स in the walls of arteries and veins and preventing muscles from tightening and walls from narrowing. Okay, so as a result blood flows more easily through the vessels. अंजायना मध्ये काय होतं, अंजायना डिसीज मध्ये काय होतं, ब्लड फ्लो रिड्यूस होतो हार्टला. बट सी, ॲज अ व्हॅसोडायलेटर म्हणून काम करतात ते. मग कसं काम करतात, ते काय करतात की ब्लड फ्लो ज्याच्यामुळे काय होतो, इझिली होतो, व्हेसल्सना ब्लड फ्लो आहे तो इझिली होतो, कारण ते मसल्स आर्टरीज आहेत, त्या मसल्सवरती काय करतात, अफेक्ट करत असतात, व्हेन्सवरती अफेक्ट करत असतात, आणि त्या मसल्सचं प्रिव्हेंट काय करतात, जे टाईटनिंग जे होतं आणि नॅरोईंग होतं, वॉल्सचं नॅरोईंग आणि मसल्सचं टाईटनिंग होतं, ते प्रिव्हेंट करतात आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो इझी होतो. ओके, त्या वेसल्समधून ब्लड फ्लो जो काही आहे तो काय होतो, तर इझी होत असतो. ओके, सो इन दिस वे इट इज यूज इफेक्टिव्ह इन द अंजायना पेक्टोरीज. देन इट इज यूज ॲज अ फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणून असे जे काही मीट्स ओके अँड मीट्स अँड फिशमध्ये प्रिझर्वेटिव्ज म्हणून वापरले जातात. ते मीन्स नायट्राइट्स आर ऑल्सो यूज इन द ब्राईन सोल्युशन्स फॉर करिंग ऑफ मीट्स अँड फिश, वेअर nitrite serves in 3 ways in this process, means color development, flavor production and preservation against bacterial growth. means color development साठी, flavor production साठी आणि preservation against the bacterial growth. Okay, then it is also used as an antidote in the treatment of the cyanide poisoning. Okay, antidote म्हणजे काय, तर पॉयझनिंग झालं असेल, सो पॉयझनचा इफेक्ट आहे कमी करण्यासाठी अँटीडोट्स आहेत ते वापरले जातात पॉयझनिंगच्या ट्रीटमेंटमध्ये. सो सायनाइड पॉयझनिंग
झालं असेल तेव्हा वापरलं जातं. सो आपण इथे काल बघितलं आपण सोडियम थायोसल्फेटमध्ये. ओके, ते हिमोग्लोबिनसोबत काय होतं, रिॲक्ट होतं आणि ते इंड्यूस करतो. मिथॅमोग्लोबिन जे काही आहे ते इंड्यूस करतं. ओके, मीन्स दॅट इट sodium nitrite, okay, they have the ability to induce methemoglobin formation on injection in conjunction with sodium thiosulfate injection. Okay, so काय होतं, सायनाइड पॉयझनिंग जे होतं आपण सोडियम थायोसल्फेटमध्ये बघितलं ते कसं काम करतं, तर मिथॅमोग्लोबिन जे काही आहे हिमोग्लोबिनसोबत मग ते काय होतं, रिॲक्ट होतात आणि त्याच्यामुळे ते सायनाइड पॉयझनिंग विथ सोडियम नायट्राइट. ओके, मीन्स इट इज यूज इन कंजक्शन विथ सोडियम नायट्राइट इन ट्रीटमेंट ऑफ सायनाइड पॉयझनिंग. त्याच्यामध्ये पहिलं काय केलं जातं, 10 ml सोडियम नायट्राइट इंजेक्शन दिलं जातं म्हणजे फर्स्ट 3 मिनिट्स आणि मग नंतर 50 ml सोडियम थायोसल्फेट इंजेक्शन आहे ते दिलं जातं. मीन्स सायनाइड पॉयझनिंगमध्ये सोडियम नायट्रेट अलॉंग विथ थायोसल्फाइड असं यूज केलं जातं. फर्स्ट इंजेक्शन आहे तर सोडियम नायट्राइटचं दिलं जातं 10 mlचं पहिले 3 मिनटं आणि नंतर 5 मिनटानंतर मग सोडियम थायोसल्फेट आहे ते सलाईन थ्रू त्याच्यातून इंजेक्शन आहे ते दिलं जातं. नंतरची 10 मिनटं असतात ते. ओके, सो मग ते इंजेक्शन आहे दॅट शुड बी रिपीटेड इन 2 hours इफ नेसेसरी. अँड सी वॉट हॅपन हिअर, सोडियम नायट्राइट प्रोड्यूस काय करतं, मिथॅनोग्लोबोनेमिया प्रोड्यूस करतं आणि सायनाइड आयन कंबाईन होतात त्याच्यासोबत मिथॅमोग्लोबिनसोबत आणि प्रोड्यूस करतात सायना मिथॅमोग्लोबिन प्रोड्यूस करतात अँड दस प्रोटेक्टिंग इसेन्शियल एन्झाइम्स फ्रॉम दी सायनाइड आयन्स. ओके, सो इट इज यूज इन दॅट सायनाइड पॉयझनिंग. सायनाइड पॉयझनिंगमध्ये अशा प्रकारे वापरलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट द नायट्रोजन अँड सोडियम नायट्राइट, 2 कंपाऊंड्स वी हॅड सीन. ओके, सोडियम नायट्राइट NaNO2 फॉर्म्युला आहे. इट्स द मेथड ऑफ प्रिपरेशन. ओके, then physical properties, then we had seen chemical properties and uses of it. Okay, so here our second chapter antioxidants is finished over here. Antioxidants हा second chapter आहे, हा आपला इथे संपलेला आहे. कोणाला काही समजलं नसेल चॅप्टरमधला कुठचाही पार्ट, कोणाला काही समजलं नसेल and if any difficulty is there देन आस्क मी फ्रीली. काही डाऊट असेल चॅप्टरमध्ये तर काही डाऊट मला तुम्ही विचारू शकता. तुमचा काही डाऊट असेल तो मी क्लिअर करेन. ओके, नेक्स्ट लेक्चर आपण थर्ड जो चॅप्टर आहे गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स, तो चॅप्टर आपण चालू करणार आहोत. ओके, सो तो जेवढा चॅप्टर होईल तेवढ्या तो सिलेबस UTला तुमच्या पिरियॉडिक टेस्टला होईल, जेवढा कवर होईल तेवढा. ओके, नेक्स्ट 2 डेजमध्ये जेवढा चॅप्टर कवर होईल तेवढा तुमचा सिलेबस पिरियॉडिक टेस्टला असेल. ओके, सो थँक्यू, हॅपी लर्निंग.